महाराष्ट्रावर चक्राकार वाऱ्याची निर्मिती या ठिकाणी झालेली पाहायला मिळते आहे आणि त्याचाच परिणाम सध्या कोकण किनारपट्टी भागात या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। काल पहाटे या ठिकाणी अवकाळी पावसाचा जोर कोकण किनारपट्टीवरती पाहायला मिळाला। अगदी तळ कोकणापासून ते थेट या ठिकाणी रत्नागिरीपर्यंत पहाटे जो आहे तो अवकाळी पाऊस झालेला होता। पुढचे 2 ते 3 दिवस कोकणात अवकाळी पावसाचे ढग हे कायम असलेले पाहायला मिळत आहेत। हवामान खात्याकडून पुन्हा एकदा कोकणासाठी या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला पाहायला मिळतोय। तर पहाटे झालेल्या पावसानं हापूस आंब्याचं मोठं नुकसान या ठिकाणी पाहायला मिळतंय। पहाटे झालेल्या 1 तासाच्या पावसामुळे या ठिकाणी आंब्याची मोठी गळ झालेली आहे। तर अवकाळी पावसामुळे आंब्यावरती देखील या ठिकाणी काळे डाग असलेले पाहायला मिळत आहेत। तर मे महिन्यात तयार होणारा जो आंबा आहे त्या आंब्याची कैरीची गळ देखील या ठिकाणी झालेली पाहायला मिळते। तुम्ही बघू शकता की आपण नाचण्यामधल्या एका बागेमध्ये आलेलो आहोत आणि हा या ठिकाणी पडलेला आंबा तुम्ही बघू शकता की ढगाळ हवामान आणि वाढलेली उष्णता यामुळे हा आंबा कशा पद्धतीने करपलाय किंवा भाजून निघालाय याचं हे बोलके उदाहरण आहे। आणि या आंब्यावरती सुद्धा तुम्ही बघू शकता की या आंब्यावरती अजूनही पाण्याचा एक थेंब आहे, म्हणजे पावसाचा एक थेंब या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। खऱ्या अर्थानं जर बघितलं तर बागेतली ही परिस्थिती आहे। कोकणातल्या बहुतांश भागातली आंब्याची परिस्थिती सध्या हीच आहे, कारण का 20%च यावेळेला उत्पादन आहे। आणि अशा वेळेला निसर्गाच्या दुष्टचक्रामध्ये हा आंबा बागायतदार जो आहे तो अडकलेला पाहायला मिळतो आहे। आणि पहाटेपासून जो अवकाळी पाऊस झालेला आहे त्यामुळं आंब्याची मोठी गळ या ठिकाणी झालेली पाहायला मिळते। त्यामुळं हातातोंडाशी आलेलं आंब्याचं पीक या ठिकाणी जाणार याच्या भीतीनं सध्या आंबा बागायतदार जो आहे तो धास्तावलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समीत गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।